वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी असणारा 18वा अध्याय, त्याच्यामध्ये 45वा असणारा श्लोक, त्याचा असणारा आरंभ करून की कशा प्रकारे आपापली कर्म करत असताना ती कर्म काय होतात, चित्तशुद्धीद्वारा संसिद्धीला प्राप्त करून देतात. म्हणजे आत्मज्ञानाची जी योग्यता आहे ती आत्मज्ञानाची योग्यता त्या ठिकाणी प्राप्त करून देतात. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगून की सर्व कर्म श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्म सुनिष्ठता स्वभाव नियतम कर्म कुर्वन् आपनोति किल. अशा प्रकारे जो आपला धर्म आहे त्या आपल्या धर्माचा आपण कधीही कुठल्याही प्रकारे त्याग करू नये. आणि म्हणून अशा प्रकारे जो ज्याचा धर्म आहे तो त्यांनी त्याचा पालनच केला. स्वभाव नियतम कर्म कुर्वन् आपनोति किल. आपल्या धर्माचं पालन करत असताना जरी कर्मामध्ये दोष उत्पन्न झाला तरी सुद्धा तो दोष त्याला लागत नाही. जसं विषकृमित न्यायेन, विषामध्ये असणारे कृमी म्हणजे जीव जंतू ज्याप्रमाणे काय ते विष त्यांना बाधत नाही, त्याप्रमाणे ती कर्म स्वधर्मरूपी जी कर्म आहे ती त्यांना बाधत नाही. असं करून सहजम कर्म कौंतेय सदोषमपि नत्यजे सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्रिता. इथे या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि त्याचा असणारा सारासार विचार त्या ठिकाणी केला. बराच मोठा त्याचा विचार त्या ठिकाणी झाला आणि तो संपूर्ण आपण कालच्या पाठामध्ये पूर्ण केला. आणि आता त्यानंतर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे काय जो सिद्धीला प्राप्त करतो त्याच्या असणाऱ्या विषयी आता त्याची असणारी अवस्था एक क्रमाक्रमाने त्याला कोणकोणत्या क्वालिटी त्याच्यामध्ये निर्माण होत्या तशा प्रकारे ज्या प्रकारे 13व्या अध्यायामध्ये सांगितलं अमानित्व अदंबित्व अहिंसा शांती वगैरे, 16व्या अध्यायात अभयम सत्वशोधन सिद्धी, हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं प्रजाती यदा कामाने. सगळ्या जे काय आहे त्या सगळ्या साधकाच्या असणाऱ्या अंतःकरणाच्या अवस्था, त्याच अवस्था या ठिकाणी कशा प्रकारे प्राप्त होतात त्याला हे सांगण्याचा प्रयत्न 49व्या श्लोकापासून पुढे त्यांनी आरंभ केला. या कर्मजा सिद्धी युक्ता ज्ञाननिष्ठा योग्यता लक्षणा तस्या फलभूता नैष्कर्म्य सिद्धिम ज्ञाननिष्ठा लक्षणांच वक्तव्या इति श्लोक आरभ्यते. की अशा प्रकारे काय सांगितलं, जी कर्मापासून होणारी ज्ञाननिष्ठा, कर्म करत असताना काय झालं, चित्तशुद्धी. कर्म कशासाठी करायचं तर चित्तशुद्धीसाठी, बंधनासाठी नाही. अशा प्रकारे चित्तशुद्धी करत असताना ते कर्म करत असताना काय चित्तशुद्धीचं आणि जी कर्मापासून आणि ज्ञाननिष्ठ योग्यता रूप सिद्धी सांगितली. त्याच्यापासून काय झालं, मग त्याची चित्तशुद्धीद्वारे त्याला ज्ञाननिष्ठा म्हणजे आता काय विवेक वैराग्य सगळं संपन्न झालं त्याला. की अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे होते या सर्वांचा त्या ठिकाणी नाश झाला. ज्याप्रमाणे अत्यंत मलिन जल जे असतं त्या जलामध्ये आपण काय ज्याप्रमाणे त्रुटी फिरवल्यानंतर काय होतं त्यामध्ये असणारी अस्वच्छता अथवा मलिनता ज्याप्रमाणे काय होते काही वेळानंतर पाहिल्यानंतर खाली जाऊन अत्यंत स्वच्छ असं त्या ठिकाणी जल आपल्याला पाहायला मिळतं, पाणी पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारे त्या स्वच्छ जलामध्ये मग काय होतं आपलं असणारं प्रतिबिंब. ज्यावेळेस जल मलिन होतं त्यावेळेस प्रतिबिंब दिसत होतं का नव्हतं, पण ज्यावेळेस स्वच्छ झालं आता अगदी आरशासारखं स्वच्छ झालं त्यावेळेस काय झालं आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पाहायला मिळलं. त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोधादी हे दोष आहेत हे सगळे काय झाले स्वकर्माच्या अनुष्ठानाद्वारे काय झालं चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धी एकदा त्याची झाली म्हणजेच काय चित्तशुद्धी होण्यामध्ये अंतःकरणामधनं असणारे काम क्रोधादी जे विकार आहे त्या संपूर्ण विकारांचा त्या ठिकाणी नाश झाला. आणि अशा प्रकारे सर्व विकारांचा नाश झाल्यानंतर काय झालं ते अंतःकरण शुद्ध आलं, निर्मल जल होतं. तिथं काय झालं स्वस्वरूप, त्याला जे आहे आपलं स्वरूप मी कोण याचा आता काय आपातः त्याला अपरोक्ष अनुभूती त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागला. त्याचा विचार करायला लागला तो की माझं स्वरूप काय, मी कोण. अशा प्रकारच्या वृत्ती ज्या आहेत त्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागल्या. आतापर्यंत जे समजत होता मी अमुक मी तमुक ह्या सगळ्या वृत्तींचा काय झाला आता हळूहळू त्या नाश होत पावल्या. आणि मग मी माझं असणार खरं स्वरूप सुसंवेद्य हे जाणण्याकडे काय झालं अंतःकरणाचा कल आता त्याचा झाला. आणि मग तेच सांगण्यासाठी आणि म्हणून काय ज्ञाननिष्ठा योग्य रूप सिद्धी सांगितली तिची फलभूता ती जी आहे तिची फलभूता ज्ञाननिष्ठा रूप नैष्कर्म्य सिद्धी सांगावी. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याची असणारी पुन्हा परिपक्व अवस्था म्हणजे कोणती तर त्याची असणारी परिपक्व अवस्था म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. नैष्कर्म्य सिद्धी म्हणून मागच्या पाठामध्ये सांगितलं नैष्कर्म्य सिद्धी वेदांतामधला असणारा अत्यंत प्रचुर विद्वत्तापूर्वक असणारा ग्रंथ.
ही नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ही नैष्कर्म्य सिद्धी त्याला त्या ठिकाणी काय झाले प्राप्त झाले. आणि म्हणून ती ज्ञाननिष्ठारूप नैष्कर्म्य सिद्धी सांगावी की कशा प्रकारे त्याला ती नैष्कर्म्य अवस्था नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ही नैष्कर्म्य सिद्धी त्याला कशा प्रकारे प्राप्त झाली हे सांगण्याकरिता म्हणून पुढच्या श्लोकाला या ठिकाणी आरंभ केला. आणि म्हणून 49व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतायत काय म्हणतात, असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमः संन्यासेन अधिगच्छति. की कशा प्रकारे ती नैष्कर्म्य सिद्धी त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. काय म्हणतात, असक्त बुद्धी सर्वत्र, सर्वत्र आसक्त बुद्धी जी जे हे माझं न सक्त असक्ता कुठल्याही ठिकाणी प्राकर्षाने आपण कुठला आसक्ती बुद्धी असती, पुत्र धन स्त्री वित्त भूमी या सगळ्या ठिकाणी काय असते आपली आसक्त बुद्धी असते. आणि म्हणजे अशा प्रकारे पुत्र स्त्री धन इत्यादी सर्वांमध्ये काय झालं, ज्याचे असणारे अंतःकरण जे आहे हे काय झालं आसक्त झालेलं नसतं. की अशा प्रकारे एकदा त्या अवस्थेला तो गेला पुढं ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर काय ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर ही आसक्ती बुद्धी आहे की हे मला हे पाहिजे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अमुक मला पाहिजे, हे जे पाहिजे आहे हे पाहिजे हा विषय त्याच्या मनामधून निघून जातो. मग काय त्यागात शांती अनंतरम सगळ्याचा असणारा त्याग. ज्याप्रमाणे आपण त्या कावळ्याची असणारी जी गोष्ट आहे आपण पाहतो, तर मांसपिंड घेतल्यानंतर एकदा त्याला मिळाल्यानंतर काय होतं, जसा त्याच्या चोचीमध्ये तो मांसपिंड येतो तसं काय बाकीचे सगळे कावळे काय होतात त्याच्यासाठी मांसपिंड प्राप्त करण्यासाठी त्या कावळ्याच्या मागे लागतात. हा गेला की तो गेला की हा, म्हणजे जोपर्यंत चोचीमध्ये तो मांसाचा पिंड आहे तोपर्यंत सगळे त्याला त्रास देत राहतात. मग शेवटी काय करतो शेवटी हा कंटाळतो आणि तो मांसपिंड सोडून देतो, नाही का झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. त्यागात शांती अनंतरम, त्यानंतर त्याग केल्यानंतरच अशा प्रकारे त्याचा त्याग केल्यानंतर काय हे बाकीचे मग काय आता ते सोडून देतात त्याला. तसंच आहे जोपर्यंत ह्या सगळ्या वस्तू आहे, अर्थार्जन आहे, भूमी आहे, पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत हे सगळे. म्हणून आचार्य त्या ठिकाणी भजगोविंदमध्ये सांगितलं, यावत वित्तो उपार्जन सक्तः तावन निज परिवारो रक्तः पश्चात जीवती जर्जरते हे वार्तां कोपी न मुच्छति. हे जे वास्तविक संसाराचं असणारं सत्य आचार्यांनी त्या ठिकाणी, जोपर्यंत अर्थवित्त पैसा आहे तोपर्यंत सगळे म्हणणार या बसा बसा. पश्चात जीवते, एकदा पैसा कमवण्याचं सामर्थ्य संपलं कोणी तुम्हाला विचारत नाही. ही वास्तविक संसाराची व्यथा आहे. आणि अशा प्रकारे ही जी संसाराची असणारी व्यथा त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मग या ठिकाणी काय करायला पाहिजे मग साधकाला, की ज्याच्यामुळे हे सर्व दुःख आहे, कोणामुळे हे सगळंच त्याच्यामुळेच संसारामुळे. म्हणून काय केलं तिथं कुठल्याही प्रकारची आसक्ती हे मला प्राप्तच करायचं अशा प्रकारची आसक्ती आता राहिलेली नाही. कारण ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारची आता आसक्ती राहिलेली नाही. नंतर जितात्मना ज्याने काय झालंय आपलं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरण जे आहे म्हणजे अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार त्याच्यामध्ये जे काही विचार येणार आहेत, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, मला असं करायचं तसं काही नाही. आता अंतस्थ आत्मान अजम दृष्टवा, या ठिकाणी अंतस्थ जो आत्मा आहे त्याला आता फक्त बघायचंय, तद व्यतिरिक्त मला अन्यात काही करायचं नाही. अशा प्रकारे काय होईल दादा, जितात्मना ज्याने आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे. म्हणजे अंतःकरण म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार जे सांगतायत, मला हे पाहिजे, आम्हाला अमुक पाहिजे, आम्हाला तिकडे जायचंय, आम्हाला इकडे यायचं, हे काय जे सगळं काय आहे हे सर्वच्या सर्व काय केलं, या सर्वावर विजय प्राप्त करून जो विजातीय वृत्ती प्रवाह अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे, म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तमुक पाहिजे, हा सगळा विजातीय वृत्ती प्रवाह. हा विजातीय वृत्ती प्रवाह सोडून त्या अंतःकरणाचा प्रवाह कुठे नेला त्यांनी, सजातीय वृत्ती प्रवाहाकडे नेला. म्हणजे काय फक्त बाकी काही नको, आता एक मात्र आत्मा आम्हाला या प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कोणतो जितात्मना. नंतर विगतस्पृहा. विगतस्पृहा म्हणजे काय, हे संपूर्ण ज्याचे देह जीवित भोग, देह माझा, हा देह माझा आहे,
याला मला बलाढ्य करायचं, याला मला सुपोषित करायचं, याला चांगला दिसला पाहिजे, अमुक केला पाहिजे, तमुक केलं पाहिजे. म्हणून हा देह अथवा हे जीवन मी एवढा जगलो पाहिजे, तेवढा जगलो पाहिजे, असा सुखाने जगलो पाहिजे. नुसतं जगलो पाहिजे नाहीये लोकांना आजकाल, सुखाने हा शब्द फार त्याच्यामधला म्हणतो. जगतात सगळेच, पण आता लोकांचं काय, सगळ्या गोष्टीमध्ये सुख पाहिजे. अलग लक्षात, त्या सुखाकरता बाकी काही नको, फक्त सुख, फुकटचं सुख पाहिजे लोकांना आजकाल. मग तेच जीवित नंतर भोग, मला अमुक भोग पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळे भोग काय मलाच पाहिजे. अशा प्रकारे काय या सगळ्यांची म्हणजे काय, देह जीवन उपभोग काय झालं, याविषयीची असणारी मनामधली स्पृहा, म्हणजे हे मला पाहिजे, ही जी अंतःकरणामध्ये पाहिजे ही स्पृहा आहे, ही पाहिजे ही स्पृहा ज्याची नष्ट झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे काय झाला, तो आत्ता वास्तविक जितात्मना झाला. वास्तविक त्या संपूर्ण इंद्रियांवर काय केला, आता विजय प्राप्त करून घेतलेला आहे. आणि असा असणारा आत्मज्ञ काय संन्यासेन, संन्यासेन म्हणजे आता काय सगळं झाल्यानंतर पूर्वतयारी संन्यासाची. कोणकोणती पूर्वतयारी, आसक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मनः, नंतर विगत स्पृहा, हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे गुण कशासाठी अपेक्षित आहे, हे सगळे संन्यासा करता. सम्यक न्यास हा संन्यासा, ज्याचं काय न्यास म्हणजे पाया काय झालेला आहे, मजबूत झालेला आहे. पाया मजबूत होणे म्हणजे काय, ईश्वरच आहे, ईश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. म्हणून या सर्व कोणत्याही गोष्टीची मला अपेक्षा नाही, आता ईश्वरच प्राप्त करायचा आहे, आत्मज्ञानच प्राप्त करायचं आहे. अशा प्रकारच्या झालेली मनाची धारणा, ती धारणा म्हणजे ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो काय होईल, संन्यासासाठी अधिकारी होईल. मग अशा प्रकारचा तो काय संन्यासेन, संन्यासेन म्हणजेच काय, तर संन्यासेन म्हणजे यथार्थ दर्शन रूप, संन्यासेन म्हणजे ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने, ज्ञानपूर्वक ज्ञान नुसतं संन्यास नाही, ज्ञान नुसतं सोडून देणं, अलग लक्षात, आणि काय ज्ञानपूर्वक सोडून देणं, त्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, अलग लक्षात. दुसरा बोलेल किंवा लोक बघतायत म्हणून आवडत असून सुद्धा पंक्तीमध्ये गेल्यानंतर काय होतोय, दुसरा कोणी बोलेल, कोणी बघतोय का, हे करतोय ते करतोय का, म्हणून काय करतोय, पहिले 2-4 गुलाबजाम खाल्ल्यानंतर आता नको बाबा, लज्जा वाटते, कोणीतरी बघेल म्हणून एवढे का खातो, म्हणून सोडून देणं. आणि ज्ञानपूर्वक अरे बस 2 झाले, 2 नंतर नको कारण पोटाला त्रास होईल, ज्ञानपूर्वक सोडणं, आणि ते दुसऱ्याच्या भीतीने सोडणं, त्या दोन्हीमध्ये सोडण्यामध्ये फरक आहे. जो ज्ञानपूर्वक त्याग आहे, ज्ञानपूर्वक जो त्याग आहे त्याला महत्व आहे. जाणून सोडणं की बाबा हे नको, दुसरा बोलतो, घरचे बोलतात म्हणून मित्राचा त्याग करणं वेगळं, परंतु याच्या अनादी लागलं तर माझं करिअर खराब करेल हा, म्हणून त्याला त्याग करणं ज्ञानपूर्वक, दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून जो ज्ञानपूर्वक संन्यास आहे तो श्रेष्ठ आहे. आणि तेच या ठिकाणी सांगितलं विद्वत संन्यासाने, विद्वत संन्यास म्हणजे ज्ञानपूर्वक संपूर्ण त्याला सारासार विचार करून यमनियम काय जे आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व, हे जे काही अधिकारित्व जे आहे, हे सर्व अधिकारित्व ज्याच्याकडे येऊन थांबलेलं आहे किंवा ज्याच्यामध्ये सर्व अधिकारित्व निर्माण झालेलं आहे, त्या अधिकारित्वाच्या अनुषंगाने त्याला संसाराचा असणार यथार्थ स्वरूप लक्षात आलेला आहे. आणि संसाराचं यथार्थ स्वरूप लक्षात आल्यामुळे त्याने काय केलं, सर्व संन्यासपूर्वक सगळ्या गोष्टींचा सर्व कर्म संन्यास त्याने केलेला आहे. आणि अशा प्रकारे तो जो विद्वत संन्यास आहे, त्या विद्वत संन्यासाला काय परमाम नैष्कर्म्य सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी परमाम जे आहे, सर्वोत्कृष्ट काय आत्मस्वरूप अवस्थान रूप सिद्धी जी आहे, की सर्वात असणारी त्या ठिकाणी ज्ञानाच्या असणाऱ्या 7 भाग जे आहे, ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या योग विशिष्टामध्ये, त्याच्यामध्ये असणारी 3ऱ्या 4थ्याच्या पासनं पुढे जी सिद्धी आहे, ती सिद्धी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. अधिगच्छति म्हणजे प्राप्त होते. काय म्हणतात आचार्य या ठिकाणी म्हणतात,
असक्त बुद्धिः इति आसक्त बुद्धिः असक्ता संग्रहिता बुद्धिः अंतःकरण यस्य स असक्त बुद्धिः सर्वत्र पुत्रदारादिषु आसक्ते निमित्तेषु जितात्मा जितः वशीकृतः आत्मा अंतःकरण यस्य स जितात्मा विगतस्पृहा विगताः स्पृहा तृष्णा देह जीवितभोगेषु यस्मात् स विगतस्पृहा यः एवंबुधः आत्मज्ञः सः नैष्कर्म्यसिद्धिं निर्गतानि कर्माणि यस्मात् निष्क्रिय ब्रह्मात्मसम्बोधात् स निष्कर्म तस्य भावः नैष्कर्म्यं च तत्सिद्धिश्च सा नैष्कर्म्यसिद्धिं निष्कर्मतत्त्वस्य वा निष्क्रियात्मस्वरूपावस्थानलक्षणस्य सिद्धिः निष्पत्तिः तां नैष्कर्म्यसिद्धिं परमां प्रकृष्टां कर्मजसिद्धिविलक्षणां सद्यो मुक्त्यावस्थानरूपां सन्न्यासेन सम्यक् दर्शनेन तत्पूर्वकेनैव सर्वकर्मसन्न्यासेन अधिगच्छति प्राप्नोति यथानुक्तं सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते वशं वशी सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते वशं वशी नैव कुर्वन्न कारयन म्हणजेच काय असक्त बुद्धी असक्त म्हणजे ज्याची बुद्धी अंतःकरण असक्त म्हणजे संग्रहिता असते मगाशी सांगितल्याप्रमाणे तोच अर्थ ज्याचं अंतःकरण काय कुठल्याही वस्तूशी विषयांशी संग करण्यामध्ये आता काय इच्छित नाही तो आसक्त बुद्धी ही कुठे त्याचं उत्तर देतात सर्व ठिकाणी म्हणजे पुत्र स्त्री इत्यादी आसक्तीच्या निमित्तामध्ये आसक्त बुद्धी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे भूमी असेल पुत्र असेल स्त्री असेल धन असेल संपत्ती असेल या ठिकाणी त्याच्यात काय राहिली कुठल्याही प्रकारची आसक्त बुद्धी राहिलेली नाही जितात्मा ज्याने आत्मा म्हणजे अंतःकरण जिंकले आहे वश केले आहे तो जितात्मा ज्याने आपलं अंतःकरण म्हणजे काय कंट्रोल यात आपल्या अंतःकरण मनावर निग्रह मनोनिग्रह त्या ठिकाणी आलं मनोनिग्रह नावाचे अनेक ग्रंथ सुद्धा आहे मनावर निग्रह झाला पाहिजे कारण या सगळ्याला मूलभूत कारण कोणतं मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो सांगितलं मनच हे सगळं जे काय आहे मरकट कल्पना हे करणार कोण आहे या हे सगळ्या मरकट कल्पना करणार या ठिकाणी मनच आहे मनच सर्व करतं मला असं झालं पाहिजे मी तसा मी अमुक हे सगळं जे काय आहे ते स्वतःच करतं आणि स्वतः केल्यानंतर कल्पना त्याच्या सिद्धीसाठी स्वतःच प्रयत्नशील राहतं अलग लक्षण स्वतः भ्रांतीची काय असणारी कल्पना तयार करायची आणि त्या भ्रांतीमध्ये काय करतं मग स्वतःच रममान होत राहतं वास्तविक नाही आणि म्हणून मग हा जो आहे कोण जितात्मना मग तो काय करतो हा जो जितात्मना आहे काय ज्याने काय केलंय अंतःकरण ज्याने जिंकले आहे आता वश केलेले आहे हा मनाच्या नादी लागत नाही काय केलं नाही संपूर्ण अंतःकरणा मनबुद्धी चित्त अहंकार याच्यावरच विजय प्राप्त केला बुद्धी सुद्धा ध्यायतो विषयान पुंसा सांगितलं दुसऱ्या अध्यात बुद्धिनाशात प्रणश्यती कधी कधी ती विषयांच्या जर मागे गेली तर ती सुद्धा काय होते आपल्याला घेऊन आपला नाशालाच कारणीभूत होते आणि मग अशा बुद्धीवर सुद्धा विजय प्राप्त करण्याचं जे काम आहे तो जितात्मा ज्याने आपल्या बुद्धीवर विजय प्राप्त करून घेतलेला आहे बुद्धीला सुद्धा बाबा काय कर्तव्य आहे काय अकर्तव्य आहे काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम जो करतो तो जितात्मा विगत स्पृहा ज्याच्यापासून देह जीवित भोग इत्यादी विषयाची स्पृहा तृष्णा पार निघून गेलेली आहे म्हणजे ज्याच्या मनामध्ये हा देह माझा आहे देहाविषयी अथवा मी एवढं जगावं जीवे शतम मी 100 वर्ष जीवावं जगावं अथवा नंतर मला उपभोग मिळावा मला हा भोग मिळावा मला असं मिळालं मला तसं मिळालं पाहिजे हे सगळं जे काय आहे भोग कामना या सगळ्या काय झाल्या आहे ज्याच्या मनामध्ये निघून गेलेल्या आहे तृष्णापाठ निघून गेलेल्या आहे तो विगत स्पृहा म्हणजेच काय निस्पृहा विगत स्पृहा निस्पृहा आता कुठल्याही प्रकारची मनामध्ये त्याच्या स्पृहा राहिलेली नाही मला अमुक पाहिजे तुमुक पाहिजे काही नको अलग लक्षात यस्य आत्मरतिरेवस्य हा अतिशय महत्वाचा श्लोक आत्मतृप्तश्च मानव आत्मनैव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते त्याला आता दुसरं काही नको स्व आत्म्यामध्येच वास्तविक त्याला काय अमृताचा असणार सरोवर त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे आता तो काय इकडे तिकडे जाईल का त्याला तिथंच सर्व मिळालं तसं आत्म जो आहे आत्मज्ञान जे आहे या ठिकाणी एक आहे हे अमृताचं सरोवरच ते एकदा प्राप्त झाल्यानंतर त्याला इतरत्र कुठेही तो आनंद तो उपभोग घेण्यासाठी गरजच नाही त्याला अंतस्थ या ठिकाणीच
तो आनंदाचा सागर, तो अमृताचं सरोवर प्राप्त झालं. असं म्हणजे अशा प्रकारे तो काय झाला, म्हणून मग आता इकडे तिकडे झाला, आता कुठे जाण्याची गरज पडत नाही, म्हणून तो निस्पृहा, आता कुठेही त्याचे आता हे राहिलेलं नाही. निस्पृहा होया जो अशा प्रकारचा सर्वत्र आसक्त बुद्धीचिता आत्मा आणि विगत स्पृहा आत्मज्ञ, तो काय निष्कर्म सिद्धीला प्राप्त होतो. ज्यावेळेस हे सगळे गुण त्याच्यामध्ये येतात, कोणकोणते, आसक्त बुद्धी, जितात्मा आणि विगत स्पृहा, हे महत्वाचे गुण. हे महत्वाचे गुण ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्राप्त होतात त्यावेळेस काय होतं, या सगळ्या गुणांनी युक्त झालेला तो साधक काय होतो, मग तो साधक मग नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होतो. जी नैष्कर्म सिद्धी आहे म्हणजे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाच्या ज्या सप्त भूमिका आहेत त्या 4 भूमिकेच्या वर हा निघून जातो त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होता असा संबंध निष्क्रिय ब्रह्मच आत्मा ह्याचा साक्षात्कार झाला. नैष्कर्म सिद्धी म्हणजे काय, त्याचं व्याख्यान या ठिकाणी केलं. नैष्कर्म सिद्धी म्हणजे निष्क्रिय ब्रह्मच आत्मा ह्याचा साक्षात्कार झाल्यामुळे काय ब्रह्माचं असणारं स्वरूप निरवय निष्क्रिय, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया नाही, कुठल्याही अवयवरहित असणार सच्चिदानंद हे जे असणार ब्रह्माचं स्वरूप निष्क्रिय ब्रह्मच ते काय, तोच माझा आत्मा आहे. म्हणजे काय, माझा आत्मत्व आहे, मी काय सच्चिदानंद स्वरूप, अशा स्वरूपाचं असणारं जे आत्मतत्व निष्क्रिय ब्रह्मचा आत्मा याचा साक्षात्कार झाल्यामुळे ज्याच्यापासून कर्मे निघून गेली आहे तो निष्कर्मा. आणि अशा प्रकारे एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कर्माचा राहत, कर्मशेष त्या ठिकाणी मला हे करायचं आहे, ही जी वृत्ती अंतःकरणाची आहे, ही अंतःकरणाची वृत्ती आता त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ज्याच्यापासून कर्म निघून गेलेले आहे तो निष्कर्मा होया, त्याचा जो भाव पणा तो नैष्कर्म्य, जे नैष्कर्म ती सिद्धी, अशा नैष्कर्म सिद्धीला किंवा नैष्कर्म्याची जी सिद्धी म्हणजे निष्क्रिय आत्मस्वरूपावस्थान लक्षणम, निष्कर्मावस्थेची सिद्धी निष्पत्ती, त्या नैष्कर्म सिद्धीला, सिद्धीचे विषय म्हणजे काय, परम म्हणजे उत्कृष्ट कर्माने मिळणाऱ्या सिद्धीहून विलक्षण, अशा प्रकारची जे नैष्कर्म सिद्धी आहे स्वस्वरूपाचं जे आहे साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्या साक्षात अपरोक्षात ब्रह्माचं असणारं ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजेच ते सिद्ध, तो काय होतो, तो सिद्धीला प्राप्त होतो. सिद्धीला प्राप्त होतं म्हणजे त्याला काय फार काय अष्टसिद्धी वगैरे प्राप्त होत नाही, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. सिद्धीचे विषय म्हणून परम सांगितलं. परमसिद्धी म्हणजे काय, परमसिद्धी म्हणजे उत्कृष्ट कर्माने ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धींहून ही काय, हे नैष्कर्म सिद्धी विलक्षण आहे. म्हणजेच काय विलक्षण आहे म्हणजे काय, सद्योमुक्ती जीवनमुक्त होऊन राहणे, म्हणजे डायरेक्ट वरच गेलं. वर म्हणजे कुठल्या, 6व्या 7वी जी ज्ञानाची भूमिका आहे, 6व्या आणि 7व्या ज्ञानाच्या भूमिकेमध्येच तो दुसऱ्याच्या प्रयत्नाने, हा काय, हा अगदी चिदानंद रूप शिव होऊन त्या भावालाच गेलेला आहे. परंतु दुसऱ्याच्या द्वारे समजा काही वाटलं, कोणी शिष्य असेल, कोणी काही भक्त असेल, च्याद्वारे प्रयत्न केला तरच तो काहीतरी शारीरिक क्रिया करेल, नाही तर काही नाही. तो काय, त्याचं उत्तमा सहज अवस्थेमध्ये ब्रह्मावस्थेमध्ये तो त्या ठिकाणी राहतो. आणि म्हणजेच तीच काय, तीच सद्योमुक्ती. त्या क्षणी त्याला आता काही नाही, फक्त शरीर आहे प्रारब्ध म्हणून तो त्या शरीराशी त्याची तादाद त्याची पण नाहीच, त्याचा आता मी तू त्याचं हे सगळ्या गोष्टी तिथं संपल्या, तिथं आता काही राहिलेलं नाही. संबंध हा जो विषय आहे, याचा संबंध त्याचा संबंध, मीशी संबंध तूशी संबंध, काही 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 राहिलेलं नाही. मग राहिलं काय, चिदानंद रूप शिवतो एकटाच एक हा, ते असणारं स्वस्वरूप जे आत्मतत्व आहे तेवढं आत्मतत्व एकच राहिलेलं आहे. तेच काय, सद्योमुक्त जीवनमुक्त होऊन राहणे. आणि म्हणजे अशा प्रकारे तो त्या शरीर असून काय, देही असून विदेही सांगितलं. देही असून काय, विदेही अवस्थेमध्ये, म्हणजेच काय, त्या नैष्कर्म सिद्धी स्वस्वरूपाचं असणारं अवस्थान ज्याला प्राप्त झालेला आहे, त्या आत्मज्ञानामध्ये योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगरहीन विहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्त, त्याचं चित्त आता इकडं तिकडं कुठेही रममान झालेलं नाही. काय, फक्त तेव्हा आहे ब्रह्मामध्येच नंददी नंददी नंदते म्हणून त्या ठिकाणी असणारा रमते बालोन्मत्तव देव.
तो कसा आहे मध्ये जी असणारी अवस्था रमते बाल उन्मत्त, जशी बालक जे आहेत म्हणजे लहान मुलं आपापल्या खेळामध्ये उन्मत्त होतात किंवा अतिशय त्यांचं कोणाकडेही लक्ष नसतं, ती किती आईने हाका मारू दे काही करू काही त्यांचं लक्ष नसतं. आता उन्मत्त ज्याप्रमाणे आपल्यामध्येच असतो, काय त्याचे हात वारे करेल, काय करायचं त्याला कुणी काय म्हटलं तर जगाचं काही घेणं देणं त्याला नसतं, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हा जो आहे हा जो ज्ञानी आहे एकदा ती निष्कर्मी अवस्था प्राप्त केली की अशा प्रकारे त्या अवस्थेलाच तो राहत असतो. म्हणजेच काय म्हणून कर्माने मिळणाऱ्या सिद्ध्याहून विलक्षण ते काय सद्योमुक्ती जीवनमुक्ती होऊन राहणे या स्वरूपाच्या नैष्कर्म्य सिद्धीला संन्यासेने म्हणजे सम्यक दर्शनाने किंवा सम्यक ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने विद्वत संन्यासाने संपादन करतो प्राप्त होतो. आणि तसेच सर्व कर्माचा मनाने त्याग करून काही न करणारा आणि न करविणारा असा शरीर नगरामध्ये राहतो. आणि मग त्यानंतर काय करतो, सगळ्यांचा कर्मांचा निशेष कर्माचा सर्व कर्मांचा त्याग करून या शरीरामध्ये ना करतो ना कारवितो, स्वतः करता पण होत नाही, कर्म कोणाकडनं करून पण घेत नाही, तू अमुक कर म्हणून सुद्धा कोणाला काही सांगत नाही किंवा मी करता मी हे करतो अहम करो मी सह करो ती काही नाही. अलग लक्षात जाये विधी राखे राम ताही विधी राही, सीताराम 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 कही या न्यायाने फक्त जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराच्या प्रारब्धाच्या अनुकूल जे व्यवहार होत आहेत तेवढंच फक्त शारीरम केवलम कर्म, शरीराच्या अनुषंगाने होणार तेवढं जे कर्म आहे ते कसं आहे ते आपातच आहे, आपल्या आप होत राहतं. त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा राहत की मला आता असं करायचं आहे, आता 12 वाजले घड्याळ पाहून, आता मी काय जातो, आता मी माझं कमंडलू कुठे आहे, माझं हे कुठे, आता मला भिक्षेची वेळ झालेली आहे. क्षुत्व्याधी चिकित्साम सांगितलं, क्षुत आणि व्याधी आहे यांची चिकित्सा करून काय भिक्षौषधम भुज्यताम या न्यायाने ज्यावेळेस आता मला भूक लागलेली आहे त्यावेळेस, आता मला तहान लागलेली आहे त्यावेळेस काय करेल तेच काय जे काय मिळेल त्यामध्ये काय समाधान वृत्तीने राहतो. आणि म्हणजे तोच काय म्हणून तो करता होत न कर्म हो, कुठल्याही कार्याचा करता कर्म काही होत नाही अशा सिद्धीला तो प्राप्त करतो पूर्वोक्तेनं. आणि म्हणून काय पुढे सांगतायत काय, मग पुढे काय होतं, पूर्वोक्तेनं स्वकर्मानुष्ठानेन ईश्वरार्भ्य ईश्वर अभ्यर्चना रूपेण जनितां उक्तलक्षणां सिद्धिं प्राप्तस्य उत्पन्न आत्म वेगज्ञानस्य केवल आत्मज्ञाननिष्ठरूपा नैष्कर्म्यलक्षणा सिद्धी येन क्रमेण भवति तद्वक्तव्यमिति आह. याच्या पुढे काय म्हणतात, पूर्वी सांगितलेल्या काय ईश्वरार्चन रूप स्वकर्मानुष्ठानाच्या योगाने उत्पन्न झालेले आणि पूर्वीनिष्ठ गेलेल्या लक्षणाने युक्त असलेली सिद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे, म्हणजे आत्मविवेक ज्ञान ज्याला प्राप्त झालेले आहे त्याला काय अशा प्रकारची ही सिद्धी प्राप्त झाली, निष्कर्मी सिद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे, ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्या पुरुषाला केवळ आत्मज्ञान निष्ठारूप नैष्कर्म सिद्धी कोणत्या क्रमाने प्राप्त होते हे दर्शवण्यासाठी पुन्हा त्याचंच असणारं विश्लेषण, मागचा आता जो श्लोक आहे या श्लोकातच असणारं विशेष विश्लेषण या ठिकाणी आता पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणजे कशा प्रकारे मध्ये सिद्धी प्राप्त होत, नैष्कर्म सिद्धी जी आहे ही नैष्कर्म सिद्धी कशा प्रकारे मग त्याला प्राप्त होते हे सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव निक्वान्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, ज्याप्रमाणे काय म्हणताय हे कांतेय, कांतेय म्हणजे हे कुंतीपुत्र, सिद्धिं प्राप्तो काय ज्याप्रमाणे सिद्धिं प्राप्त म्हणजे ज्ञाननिष्ठेची योग्यता प्राप्त होणे. आता काय झालं, ज्ञाननिष्ठेची योग्यता नित्यानित्य वस्तू विवेक निर्माण झाला, ज्ञाननिष्ठेची योग्यता काय त्याला कळलं हे बाकीचं सगळं शेवटी काय ज्ञान जे आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. अर्जुना बाकीचं सगळं असलं ते जोपर्यंत ज्ञानाग्नी होत नाही, ज्ञानाशी जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्यांना मी छेदन करू शकत नाही. दृढे न चित्वा सांगितलं त्या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारे त्या ज्ञानाची प्राप्ती ज्ञाननिष्ठेची योग्यता काय झालं हे तद्रूप सिद्धीला प्राप्त. अशा प्रकारे त्या सिद्धीला प्राप्त झालेला काय पुरुष काय यथा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, ब्रह्म म्हणजे ब्रह्माला, आपनोती म्हणजे प्राप्त करतो की अशा प्रकारे कुंतीपुत्र कोण ज्ञाननिष्ठेची योग्यता
प्राप्त झालेला तो पुरुष काय करतो, ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त करतो, ब्रह्मसिद्धीला प्राप्त करतो तो प्रकार, तथा म्हणजे तो प्रकार काय करतो, मे म्हणजे माझ्याकडून तू काय संक्षेप्त समासेने, समाज थोडक्यात, समासेने म्हणजे अनेक गोष्टी, समास म्हणजे तेवढ्या पुरतं मी तुला थोडक्यात कसं निबोध मे तेवढ्यात जे काय आहे ते माझ्याकडनं तू काय जाणून घेण्याचा प्रयत्न काय, निष्ठा ज्ञानस्य या परा, ज्ञानाची जी आहे परानिष्ठा, ती पराकाष्ठा परानिष्ठा जी आहे ही थोडक्यात कशा प्रकारे त्या सिद्धीला प्राप्त करतो, कशा प्रमाणे तू पुढे पुढे जातो हे मी तुला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते थोडक्यात तू माझ्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न कर. सिद्धिमिति सिद्धिं प्राप्त स्वकर्मणा ईश्वरस्य समभ्यर्चना तत्प्रसादजां कायेन्द्रियाणां ज्ञाननिष्ठयोग्यता लक्षणां सिद्धिं प्राप्तः इति तदनुवाद उत्तरार्थः. किं तदुत्तरं यदर्थमनुवाद इति उच्यते. अथ येन प्रकारेण ज्ञाननिष्ठरूपेण ब्रह्मा परमात्मनम् आप्नोति यथा तं प्रकारं ज्ञाननिष्ठा प्राप्तिक्रमं मे मम वचनात् निबोध त्वं निश्चयेन अवधारयति. एतत् किं विस्तरेण न इति आह संक्षेपेण एव हे कौन्तेय यथा ब्रह्म प्राप्नोति तथा निबोध इति अनेन या प्रतिज्ञाता ब्रह्म प्राप्तिः तम् इदं तया दर्शयितुम् आह निष्ठा ज्ञानस्य अपरा इति. निष्ठा पर्यावसनं परिसमाप्तिः. एतत् कस्य ब्रह्मज्ञानस्य या परा, कीदृशी सा यादृश आत्मज्ञानं कीदृश तत् यादृश आत्मा कीदृशा सा यादृशा भगवता उक्ता उपनिषदवाक्यैश्च न्यायतः च. सिद्धीला प्राप्त झालेला म्हणजे काय, स्वकर्माने आपापली जी कर्म, तिथनं मागणं आलं सगळं, आपापली कर्म करत असताना सिद्धीला प्राप्त झालेला म्हणजे स्वकर्माने काय ईश्वराचं पूजन करून, ही सगळी जी आपण कर्म करतो ईश्वरावर पूजनच आहे, अशा अनुषंगाने काय ईश्वराचे पूजन करून त्याच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या काय शरीर इंद्रिय अवयवादी ज्ञाननिष्ठा योग्यता रूप सिद्धी प्राप्त करून घेतलेला ज्या ज्ञाननिष्ठा रूप प्रकाराने ब्रह्माला म्हणजे परमात्म्याला प्राप्त होतो ते माझ्या वचनावरून तू जाण. म्हणजे अशा प्रकारे स्वकर्माच्या अनुष्ठानाने कशा प्रकारे तू त्या परमेश्वराला प्राप्त करून घेतो ते थोडक्यात तू माझ्याकडनं जाण. निश्चयाने तू क्रम समजून घे, काय कुठल्या क्रमाने तो जातो ते तू माझ्याकडनं काय कर समजून घे, असा याचा भावार्थ आहे. येथे सिद्धिं प्राप्त याविषयी या पुढील विषयासाठी त्याचा अनुवाद केलेला आहे. तो प्रकार विस्तारेने सांगेल की काय नाही हे कुंती पुत्र, तो मी संक्षेपाने सांगेल. ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो तो प्रकार ऐक, म्हणजे त्याचा असणारा सारासार विचार या ठिकाणी मी विस्तृत आता सांगणार नाही. कशा प्रकारे सिद्धीला प्राप्त होतो हे थोडक्यामध्ये मी तुला या ठिकाणी सांगण्याचा संक्षेपाने म्हणजे थोडक्यात. आता जास्त पुन्हा आता भरपूर झालं, आता संपवायचंय, पूर्णाहुती करायची आता आपल्याला. परंतु आता पूर्णाहुती पुन्हा आता झालं 1 महिना झाला मागच्या याच्यापासून 15 दिवस तो होऊन गेले. वाटलं पण ते आता जसं आहे ते आणखी पुढेच चाललंय. असो, परंतु आता ते समजून करू त्याची आपण पूर्णाहुती लवकरात लवकर. म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय संक्षेप आता जे काय जास्त काय आता विस्तार नको. आता सगळा विस्तार मागे सगळ्या अध्यायांच्या मागून यथार्थ विस्तार झालेला आहे. आता जास्त काय मी विस्तार करणार नाही, थोडक्यात संक्षेपाने सांगतो. ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो तो प्रकार ऐक. या वाक्याने ज्या ब्रह्मप्राप्तीची प्रतिज्ञा केली त्या ब्रह्मप्राप्तीला ही ती अशा रीतीने प्रत्यक्ष दाखवण्यासाठी, म्हणजे अशा प्रकारे ज्या वाक्यांनी ती ब्रह्मप्राप्ती सांगितली किंवा ब्रह्मनिष्ठा सांगितली ते काय प्रत्यक्षात त्या ब्रह्मप्राप्तीची प्रतिज्ञा केली, त्या ब्रह्मप्राप्तीलाच ही अशी म्हणजे प्रत्यक्ष सांगणं वेगळं. अलग लक्षात, थेरी आणि प्रॅक्टिकल सातत्याने जे आपण म्हणतो हे सगळं सांगत होते. पण आता प्रॅक्टिकली हे बघ, हे असं, हे त्याचं उदाहरण अशा प्रकारे अशा रीतीने प्रत्यक्ष दाखवण्याची निजी ज्ञानाची परिकाष्ठा असे भगवान सांगत आहे. निष्ठा म्हणजे परिवासन परिसमाप्ती असा भावार्थ. कोणाची परिसमाप्ती? ब्रह्मज्ञानाची जी परिसमाप्ती ती प्रकृत ज्ञानाची निष्ठा आहे. पण ती ब्रह्मनिष्ठा कशा प्रकारची आहे? तर ती ब्रह्मनिष्ठा जशा प्रकारे आत्मज्ञान तशा प्रकारची ज्ञाननिष्ठा आहे. ते आत्मज्ञान मग कशा प्रकारचं आहे? जशा प्रकारे आत्मा त्या प्रकारचंच आत्मज्ञान. आत्मज्ञान कसं काय? ज्या प्रकारे त्याचं यथार्थ ज्ञान म्हणजे सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्या अनुषंगानेच त्याचं असणारं ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होणं. त्यासाठी दुसरं काय म्हणत नाही.
तेच सांगण्याचा प्रयत्न केला. जशा प्रकारचा आत्मा तशाच प्रकारचे ते आत्मज्ञान आहे. पण तो आत्मा कशा प्रकारचा आहे, पुन्हा ज्या प्रकारचा भगवंतांनी सांगितला म्हणजे नक्की कोणी सांगितला, तो उपनिषद वाक्याने उपदेशला. गीता उपनिषदांच्या वाक्यांच्या द्वारे त्या आत्म्याचा असणं, नैनम छिन्नम शस्त्राणी नैनम वासां शीर्णानी यथा वगैरे वाक्य गीतेमधील श्लोकांनी त्या आत्मत्वाचं यथार्थ स्वरूप चिदानंद रूप शिवोहम हे सगळं सांगितलं उपनिषद वाक्याने उपदेशाला व न्यायाने सिद्ध झाल्यानं तसाच जसा त्या ठिकाणी उपनिषद गीता आदी श्लोकांनी जे काही सांगितलं, न्यायतः जे सांगितलं तो तसाच, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल होत नाही, न्यायाने सिद्ध झालेला. अलग भाषा ज्याप्रमाणे उपनिषद वाक्याने सांगितलं जसं शास्त्राने सांगितलं त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या आत्म्याचं यथार्थ स्वरूप काय होतंय, तो काय होतो, जो जाणतो किंवा ज्याला प्राप्त होतं तो पुढे काय होतो, तो पुढं काय, ती ही ब्रह्मज्ञानाची परानिष्ठा कशी संपादन करावी त्यासाठी मग काय काय होतं पुढे ते सर्वच्या सर्व पुन्हा 51, 52, 53 श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. बुद्ध्या विशुद्धया युक्त्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयस्तत्वा रागद्वेष विदस्य व्यक्तसेबी लघवाशी यतवाक्काय मानसा ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं संवासता अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुंच निर्मम शांतः ब्रह्म भूयाय कल्पते. अशा प्रकारे सगळे गुण त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतं आणि या सर्वांच्या द्वारे काय तो ब्रह्म भूयाय कल्पते म्हणजे तो काय ब्रह्म बन्यामध्ये समर्थ होतो किंवा ब्रह्मप्राप्ती त्याला जीवनामध्ये तो सर्व गुणांच्या अनुषंगाने प्राप्त करून घेतो. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या आपण पाठामध्ये आता तिन्ही श्लोकांची एकदमच व्याख्या या ठिकाणी आता आपल्याला करायला लागेल. त्याची विशेष व्याख्या उद्याच्या पाठामध्ये. 12वा श्लोक काल म्हणून झाला.